लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी अटक. गुन्हे शाखा अंबड पथकाची कारवाई. तोरणा नगरातून आरोपी ताब्यात. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गुन्हे शाखा अंबड पथकाने केलेल्या कारवाईत गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7:05 सुमारास नायका चौक कॉलेज रोड परिसरात फिर्यादी तुफेल फिरोज कुरेशी वय 27 वर्ष राहणार फातिमा ब्लॉसिंग बिल्डिंग रहमान नगर वडाळा रोड नाशिक हे उभे असताना काळ्या रंगाच्या 220 बाईकवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी गाडी मागे घेण्याच्या कारणावरून वाद घालत फिर्यादीच्या हातातील स्टीलचे कडे काढून त्याच्या तोंडावर, डोक्यावर व छातीवर वार केले. तसेच पाठीवरही अनेक वेळा प्रहार करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 58/2026 भारतीय दंडविधान कलम 324, 325, 341, 506, 2 आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस निरीक्षक भगवान नाथे, पोलीस उपनिरीक्षक भूपन सोनवणे व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अक्षय लक्ष्मण तायडे वय 24 वर्ष राहणार तोरणा चौक उदय कॉलनी यशश्री अपार्टमेंट सिडको नाशिक हा तोरणानगर सिडको परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी हा गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड पथकाने केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.